पी.के. अण्णा पाटील फाउंडेशनचे पुरस्कार प्रदान। चैत्राम पवार व जनकल्याण समिती पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित। शहादा येथील पी.के. अण्णा पाटील फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा पुरुषोत्तम पुरस्कार सोमवारी व्यक्ती स्तरावर आदर्श गाव बारीपाडा तालुका साक्रीचे चैत्राम देवचंद पवार यांना, तर संस्था स्तरावर पुणे येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे बाळकृष्ण खानविलकर यांना देऊन गौरवण्यात आले। 1 लाख रुपये व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे। पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ आणि पी.के. अण्णा पाटील फाउंडेशनच्या वतीने सन 2003 पासून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, संशोधन आदी क्षेत्रात कार्यरत व्यक्ती व संस्थेस पुरुषोत्तम पुरस्कार देण्यात येतो। यावर्षी विचारमंथन, किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभ मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित करण्यात आला होता। पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील हे होते। पुरस्कार शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी आणि मंडळाच्या सचिव कमलताई पुरुषोत्तम पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। पुरुषोत्तम पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडला। यावेळी धुळे येथील प्राध्यापक प्रकाश पाठक, विमल चैत्रम पवार, प्रांताधिकारी सुभाष दळवी, रवींद्र देशपांडे पुणे, नुह नुरानी, दीपक पटेल, डॉक्टर कांतीलाल टाटिया, लक्ष्मण कदम, अजय शर्मा, पंचायत समिती सभापती वीरसिंग ठाकरे, प्रेमसिंग आहेर, जगदीश पाटील, सुनील सकाराम पाटील, विजय विठ्ठल पाटील, रवींद्र रावळ, मोहन चौधरी, लोकमतचे रमाकांत पाटील आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। पाहूया या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे। IND न्यूजवर मनोज बिरारी यांच्यासोबत आढावा मी घेतला। माझी जी संस्था आहे जनकल्याण समिती, तिच्याबद्दल आता पुरस्कार देण्यापूर्वी थोडं सांगितलं गेलंच, कदाचित थोडी उजळणी होईल, परंतु असं व्यासपीठ मिळाल्यानंतर मला इथे सांगण्याचा मोह होतोय। 1973 पासून सेवा कार्य करण्याचं जनकल्याण समितीने वसा घेतला आहे। नरसेवा ही नारायण सेवा, की ईश्वर सेवा जी आहे, समाजाची सेवा हीच ईश्वर सेवा, अशा प्रकारचं ब्रीद घेऊन गेली 50 वर्ष जनकल्याण समिती सातत्याने हे काम करत आहे। मागचंच वर्ष जनकल्याण समितीचं 50वं वर्ष, सुवर्ण महोत्सवी वर्ष आम्ही साजरं केलं आणि त्या निमित्ताने सेवा कार्याचा एक मागोवा घेण्यासाठी आणि पुढच्या पिढीला प्रेरणादायी व्हावं अशा अर्थाने एक अहर्निशम सेवामहे नावाचा पुस्तक काढून त्याच्यात आम्ही जनकल्याण समितीचा सगळा जो हा कार्यकाळ आहे तो शब्दबद्ध केलेला आहे। मग सांगितल्याप्रमाणे या भागामध्ये 6च जेमतेम असे आरोग्य केंद्र होती, परंतु नंतर कोरोना काळामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज खूप वाटली आणि आपण इथे उपलब्ध नव्हते म्हणून बाहेरच्या देशातनं असे 6000 कॉन्सन्ट्रेटर मिळवले आणि संपूर्ण महाराष्ट्रभर याचं वाटप केलं। आपल्या भागामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 15-20 असे आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले आणि त्याची ती सेवा बघून कार्यकर्ते देखील आणि समाजातील काही व्यक्ती देखील यांच्या मनात असं आलं की आपण असं रुग्णोपयोगी साहित्य केंद्र केलं पाहिजे आणि आज मी 30 आपल्या सर्व भागामध्ये मिळून 37 अशी रुग्णोपयोगी साहित्य केंद्र निर्माण झाली आहेत, ज्याच्यामध्ये फाउलर बेड, एअर बेड, वॉटर बेड, वॉकर, म्हणजे एखादी वृद्ध व्यक्ती काही कारणाने आजारी असेल, त्यांना बेडवर राहावं लागत असेल किंवा अपघात झाला म्हणून कोणाला काही व्हीलचेअर लागत असेल, कमोड चेअर लागत असेल, तर असं साहित्य आपण उपलब्ध करून देतो आणि ते त्या व्यक्तीने वापरायचं, काम झालं की परत आणून द्यायचं, अशा प्रकारचा हा रुग्णोपयोगी साहित्य केंद्र प्रकल्प चालतो आणि त्याला खूप चांगला समाजातनं प्रतिसाद मिळालेला आहे। समुपदेशन केंद्र असं सुरू केलं, जिथे लोकांच्या मनातली भीती घालवण्यासाठी त्यांचं समुपदेशन करायचं आणि मग सुरुवातीला असं केलं की आपण व्यक्तिगत पोहोचू शकत नाही म्हणून प्रत्येक जिल्ह्यातनं एक 15-16 व्यक्ती जोडल्या आणि त्यांचं ऑनलाईन 7 दिवसाचं प्रशिक्षण केलं। प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आहेत त्यांना भेटलो संभाजीनगरमधल्या आणि त्यांच्याकडनं एक तो सिलेबस तयार करून घेतला आणि त्या सिलेबसच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10-15 कार्यकर्ते असे तयार केले की जे समुपदेशन करतील आणि त्यांच्या माध्यमातून मग आपण
समाजामध्ये जनजागृतीचं काम केलं. तसंच चित्र पाहिलं असेल तर ह्या परप्रांतीयांच्या सुद्धा भोजनाची व्यवस्था, त्यांना प्रवासासाठी लागणारी व्यवस्था, असं सगळं केलं. 1-2 ठिकाणचे तर अनुभव असे आहे की पायी प्रवास करताना त्यांच्या पायातल्या चपला वगैरे ज्या आहेत त्या पूर्ण घासून खराब झाल्या आणि म्हणून काही ठिकाणी आपण पूर्ण असे 3-3 हजार 5-5 हजार जोड त्या गावातल्या दुकानातनं गोळा केले आणि ते त्या मंडळींना पुरवले. अशा प्रकारचं काम केलं. कार्यकर्त्यांनी विलगीकरण कक्ष उभे केले आणि तिथे लोकांची सेवा केली. लातूर जिल्ह्यात भूकंपात जी शाळा सुरू झाली त्या शाळेचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की त्या काळामध्ये जी बालकं अनाथ झाली होती त्यांच्या शिक्षणासाठी तर त्या काळात व्यवस्था झालीच, पण आज सुद्धा त्या निवासी शाळेमध्ये साधारण 650 विद्यार्थी आहेत आणि जे विद्यार्थी आहेत त्यांचं निवड करताना कुठलेही जिल्हा स्तरावरचे विद्यार्थी नाहीत, सगळे ग्रामीण भागातले शेतकरी असलेल्या पालकांचे विद्यार्थीच आपण तिथे शिक्षणाला ठेवतो आणि अशा प्रकारे ते शिक्षण घेतात. हे शिक्षण आणि जनकल्याणचा कार्यकर्ता म्हणून मला त्यांच्याशी संवाद साधता आला. मी त्यांना जेव्हा या कामाच्या बाबतीत सांगत होतो की आपण दुष्काळामध्ये अशी कामं करतो आहोत, तर मोहनजी म्हटले की हे दुष्काळामध्ये दाहकता कमी करण्यासाठीची कामं करता हे चांगलंच आहे, परंतु हा संदेश जेव्हा जनकल्याण समितीला दिला गेला तेव्हा मोठ्या प्रमाणावर जलना झाली सगळी. त्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था इतकी मोठ्या प्रमाणात उपलब्धता झाली की आज त्या गावाचा सर्वांगीण विकास झालेला मी स्वतः अनुभवला आहे. समितीचे मोठे प्रकल्प देखील आहेत, त्याच्यामध्ये 3 रक्तपेढ्या आहेत. तर या रक्तपेढ्यामध्ये अत्यल्प दरामध्ये आपण गरजूंना रक्त पुरवठा करतो आणि विशेषत्वाने सांगायचं तर एक थॅलेसिमिया नावाचा आजार असतो जिथे त्या पेशंटला रक्त तयार होत नसल्यामुळे सतत रक्त द्यायचं राहावं लागतं. तर अशा पेशंटला आपण मोफत रक्त पुरवठा करत असतो. तो हा एक प्रकल्प आहे. त्याच्यानंतर दिव्यांग मुलांसाठी जो प्रकल्प आहे तर त्याची आता इतकी प्रगती झाली आहे की शासनाचं जे दिव्यांगांसाठीचं काम आहे तर त्याचं मार्गदर्शक म्हणून आपले संवेदनाचे जे कार्यकर्ते आहेत ते शासनाच्या अधिकाऱ्यांना देखील मार्गदर्शन करण्याचं त्यांच्याकडे दायित्व आहे. आणि नुकतंच महाराष्ट्रातला पहिला दिव्यांगांसाठी सुरू करतो आहोत. ही सातत्याने काम केलेल्या कामाची एक उपलब्धी असं आपल्याला म्हणता येईल. वैद्यकीय कारणासाठी ग्रामीण भागातील जनतेला बऱ्याच वेळा जिल्हास्थानी जावं लागतं. पुण्याला मोठ्या प्रमाणात, परंतु तिथं गेलेल्यांना राहण्याची व्यवस्था नाही. म्हणून मग आता आपण सेवा भवन नावाची 8 मजली इमारत जनकल्याण समितीने पुण्यामध्ये उभी केलेली आहे, जिथे 6 डायलिसिस सेंटर आहेत. अत्यंत माफक दरामध्ये आपण डायलिसिस झालेल्या रुग्णांचं म्हणजे मूत्ररोग झालेल्या रुग्णांचं डायलिसिस करतो आणि तसंच जवळपास 160 जणांची राहण्याची व्यवस्था होईल अशा प्रकारचं तिथे आपण उपलब्ध केलंय. सध्या 64 जणांची निवासाची व्यवस्था तिथं आहे. तर हाही एक फार मोठा उपक्रम आपण समाजाची गरज लक्षात घेऊन उभा केला आहे. आदरणीय खानवेलकरजी, आपल्या मनोगतानंतर मी व्यक्ती स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्काराचे मानकरी माननीय श्री चैत्रामदादा पवार यांना मनोगतासाठी सादर आमंत्रित करीत आहे. माननीय श्री चैत्रामदादा पवार. परिचयामध्ये बऱ्याचशा गोष्टी येऊन गेल्या आहेत, पण मला आणखी काही परिचय करून द्यावा. आम्ही सोबत काम करतोय आणि हे खंबीर नेतृत्व असल्यामुळे आम्ही वाटचाल करतोय. सदस्य आहेत. आम्ही जे वन संवर्धित केले त्या वनामध्ये जेवढ्या वनस्पती आहेत आपल्याला स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करता येईल का असा एक विषय पुढून कामाला सुरुवात झाली. या कामाचा आमचे प्रेरणास्थान जे आहेत ते वनवासी कलाश्रमाचे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यापैकी एक डॉक्टर आनंद पाठक, ज्यांनी 1989मध्ये वारशा नावाच्या छोट्या गावामध्ये येऊन आम्हाला एक दिशा द्यायचा प्रयत्न केला आणि ते आम्ही सातत्याने पुढे नेतोय. हे 5 अडत नाही तोपर्यंत आपण शाश्वत विकास किंवा कुठल्या गोष्टी सातत्याने करू शकत नाही. म्हणजे स्थानिक संसाधने आहेत याचा योग्य वापर करण्याचा एक प्रयत्न केला. बघता बघता याला व्यापकता आली आणि आपण एक 44 गावांमध्ये सामुदायिक वन अधिकार कायदा तर होऊन गेलाय, पण त्याला प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आपण काय करू शकतो. तर आम्ही 40 गावांमध्ये 11,200 हेक्टर वनक्षेत्र त्या ग्रामसभेला मिळवून द्यायचा प्रयत्न केला आणि ते चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत. त्यामुळे ही एक साखळी आहे
जंगल असेल तर जल आहे, जंगल जल असेल तर जमीन म्हणजे शेती आहे, जंगल जल शेती असेल तर माणूस जन आहे. आणि हे सगळं सातत्याने चालवण्यासाठी आपण म्हणतो की माणसांचं संघटन सातत्याने करून ठेवणं. आणि शेवटचा मुद्दा आपण जोडला की एनर्जीमध्ये गो आधारित शेती. आजकाल सगळं जग म्हणायला लागलं की ऑर्गॅनिक शेती करायची, पण स्वतःच्या दाराजवळ तर गाई बैलांची संख्याच शून्य आहे. आपण ऑर्गॅनिक शेती करणार कशी? त्यामुळे गोपालन, त्याच्यावर आधारित शेती, असे 5 बिंदू आपण निवडलेत. हे या सातत्याने आपण तेच बिंदू आहेत त्याच्यात काम करतोय. ह्या कामासाठी सातत्य ठेवणं आणि सतत पाठबळ मिळणं यासाठी राष्ट्रीय एका गावाबरोबर आपण 8 वर्ष झालेत आम्ही त्या भागामध्ये ज्याला आपण सेंद्रिय तांदूळ म्हणतो इंद्रायणी, त्याचं उत्पादन करणं आणि मार्केटिंग करणं असा एक छोटा विषय जोडला आहे. पण आपण म्हणतो की सर्वसामान्य छोट्या शेतकरी याच्यात सहभागी करता येईल का, असा एक प्रयोग केला आणि त्यातनं आम्हाला ती कंपनी आपण चांगल्या पद्धतीने पुढे नेतोय. छोटा उपक्रम आहे, पण त्याला केंद्र सरकारने 2 कोटी रुपये मंजूर पण केलेत आणि आपण राईस मिल, दाल मिल आणि कॅटल फीडचा युनिट तिथं आपण सुरू करतोय. त्याला जोडून केंद्र सरकारची एक चांगली योजना आहे की ज्या ज्या ठिकाणी वनक्षेत्र आहे ते वनक्षेत्र चांगल्या पद्धतीनं सांभाळलं जावं आणि वन उपज जे असेल ते संकलित करणं, प्रक्रिया करणं आणि मार्केट लिंक करणं असा विषय पण त्याला जोडला आहे. त्यामुळे वनधन विकास केंद्र हा एक चांगला विषय आपण तिथं सुरू केला आहे. त्याचे सचिव जे आहेत उमेश देशमुख ते आज इथं आलेले नाहीत. एक छोटा तरुणांचा गट आहे आणि त्यांनी वन उपजमध्ये संकलित करून मोहाचे फुलं, मोहाचे बी क्रश करणं आणि ते मार्केटला कसं नेता असा एक उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे हे सातत्याने चालणारे उपक्रम आहेत आणि याला जोड आपण वेगवेगळ्या संस्था संघटनांकडून घेत असतो. मी म्हणजे आमची एनर्जी कुठनं मिळते तर गावाला असे अनेक पुरस्कार मिळाले. म्हणजे आत्ता स्वर्गीय पी.के. अण्णा पाटील फाउंडेशनने जो पुरस्कार आम्हाला जाहीर केला म्हणजे आमच्यासाठी पुढच्या 5 वर्षासाठी एनर्जी म्हणजे आम्ही अशा आदरणीय अन्ना साहब जी को स्मरण पूर्वक प्रेम पूर्वक उनका अभिवादन करने के लिए एकत्रित सभी मान्यवर साथियों, भाइयों, माता और बहनों, सज्जन शक्ति, आप सभी को प्रणाम करता हूं. आदरणीय अन्ना साहब का जीवन एक समर्पित जीवन रहा. दुर्भाग्य से आप हम सबका एक विचार करने की स्थिति राजनीति से प्रेरित होगी, ऐसा दुख के साथ कहना पड़ता है. आदरणीय अन्ना साहब की ओर से हर वर्ष पुरस्कार प्रदान किए जाते हैं, संस्थाओं को चुना जाता है, लेकिन हम सब लोगों की विचार करने की मर्यादा होती है. भ्रांति की बातें गत 5-6 दिनों से चल रही थी कि जैसे ही पता चला कि संघ परिवार की संस्थाओं को पुरस्कार दिया जा रहा है तो हम सब राजनीति के चश्मे से देखने लग गए. मुझे लगा कि थोड़ी सी भ्रांतियां मैं भी दूर कर दूं. आदरणीय अन्ना साहब का जीवन कैसा था ये बताने की आवश्यकता नहीं, हम सभी लोग परिचित हैं. 30-35 वर्ष पूर्व एक संघ के कार्यकर्ता के नाते अन्ना साहब जी को मिलने का मुझे सौभाग्य प्राप्त हुआ था. संघ का एक कार्यक्रम तय हुआ था प्रांत की ओर से कि क्षेत्र के सारे आमदार खासदार जो भी होंगे हम उन लोगों को मिलेंगे और संघ की भूमिका उनके सामने विशद करेंगे. इस क्षेत्र के उस समय प्रचारक जी थे सुरेश जी जोशी, भैया जी जोशी, जो कुछ ही दिन पूर्व संघ के सर कार्यवाह के रूप में कार्यरत थे. अभी 2 वर्ष पूर्व निवृत्त हुए हैं. सुरेश जी जोशी, भैया जी जोशी उस समय यहाँ के जिला प्रचारक थे. 30-32 वर्ष की बात है. और जैसा ही कहा कि भाई हमारा कार्यक्रम है, हमें इस क्षेत्र के आमदार जी से मिलना है, संघ की बात उनसे करना है. अन्ना साहब की ख्याति भले इस तरीके की थी कि वो समाजवादी विचारों से प्रेरित थे और लोगों में, हम सबके मन में भ्रांति थी कि ये विरोधक हैं. सामान्य मन में भी ऐसा ही था कि ये विरोधक हैं. जब मैंने मेरे यहाँ के प्रमुख ज्येष्ठ कार्यकर्ता ने कहा कि भाई वो प्रचारक जी, जिला प्रचारक जी आए हैं और वो कह रहे हैं कि हमें अन्ना साहब को मिलने जाना और संघ की बात उन्हें बताना है, तो उस समय के संघ चालक स्वर्गीय वासुदेव अप्पा भावसार, उस समय के कार्यकर्ता हीरालाल जी बोर्डेकर यहाँ है, रमेश जी शाह जी, सारे बड़े कार्यकर्ता उस समय हमारे मार्गदर्शक थे. उन्हें से कहा तो सबका कहना, बड़े अन्ना साहब के पास जाओगे, अन्ना साहब सुनेंगे? नहीं, आप मना कर दो, प्रचारक जी को बोल दो कि नहीं वहां मत जाओ. लेकिन चूंकि जैसे संघ के संस्कार होते हैं, संघ के परिपाटी होते हैं, जिला प्रचारक जी कहा कि तुझे कोई आपत्ति है क्या? मैंने कहा नहीं जी, मैं तो आपके साथ चलने को तैयार हूं. उस 32 वर्ष पूर्व जब मैंने तलाश किया, गोपाल भाई साहब शर्मा पारिवारिक उनसे मेरा संबंध है, मैंने उनसे पूछा कि भाई साहब हमें
अन्ना साहब को मिलने जाना है तो हम कहाँ मिल सकते हैं। उस समय मुझे बताया कि उन्होंने कहा कि साहब तो सुबह 6 बजे बैठ जाते हैं। पहले बैठे थे, पेपर पढ़ रहे थे, जैसे प्रणाम करके बैठे, उन्होंने देख लिया। मैं बहुत छोटा था उस समय, लेकिन उनकी स्मरण शक्ति को और पहचान को मैं कभी उनसे कभी मिला नहीं था, लेकिन वो इस क्षेत्र के हर व्यक्ति को जानते थे। आप हम सबको पता है कि अन्ना साहब का जीवन एक समय को पाबंद जीवन था। आज के इस धक्का-धक्की के जीवन में जब उनका वो हम मान भी नहीं करते, यानी हम संघ के कार्यकर्ताओं को मुझे ये मानते हुए बड़ा कोई मैं शर्मिंदगी महसूस नहीं करूंगा। कई बार हमने सोचा कि हम अन्ना साहब जी को संघ के किसी कार्यक्रम के लिए बुलाएंगे, लेकिन हम ये डरते थे कि अन्ना साहब तो समय पर आ जाएंगे और हम हमारा कार्यक्रम समय पर नहीं कर पाएंगे। इतने समय के पाबंद आदरणीय अन्ना साहब जी थे। ऐसे अन्ना साहब जी के इस जयंती के निमित्त आप हम सब एकत्रित हुए हैं। संघ का केवल निजाले के लिए संघ की किसी कोई पार्टी के साथ कोई भेदाभेद नहीं है। संघ सबका है, संघ सबको अपना मानता है। किसी जाति विशेष का विरोध भी संघ नहीं करता। हो सकता है कि आपको ये पता नहीं होगा, संघ के ऊपर आरोप लगाया जाता है कि किसी विशेष जाति विशेष के विरोधक है। नहीं, हम किसी जाति विशेष के संघ में जाति विशेष का विरोध करने का संस्कार नहीं दिया जाता। प्रचारक इंद्रेश कुमार जी के मार्गदर्शन में मोहम्मद फैजल जी के संयोजन वो है राष्ट्रीय मुस्लिम मंच के निमित्त इस देश को, राष्ट्र को, इस भारत माता को मानते हुए इस राष्ट्र को परम वैभव में ले जाने वाले सारे राष्ट्र के मुसलमानों को एकत्रित करने का काम भी संघ कर रहा है। सारे भेद मिटाकर सबको साथ लेकर इस राष्ट्र को परम वैभव ले जाना ये संघ का कर्तव्य है। और ये जो सारे पुरस्कार थी जिन्होंने अपने बचपन से संघ को अपने जीवन में जिया है, इसीलिए इस पुरस्कार के पात्र हुए हैं। और इसीलिए अन्ना साहब की फाउंडेशन ने, आदरणीय दीपक बाबू जी ने इन संस्था का चयन किया है। कोई भी भ्रांतियां अगर समाज के किसी भी जनमानव में हो, किसी की राजनीति में हो, तो मैं प्रार्थना करूंगा कि आप सब उस बातों को, उस विचारों को भुला दें, इस चीज को मान्य करें। एक और प्रार्थना करना चाहूंगा, अन्ना साहब का जीवन समर्पित जीवन है। आज उनकी जन्म जयंती के निमित्त हम सब एकत्रित हुए हैं। सारी सज्जन शक्ति को हाथ जोड़ के प्रार्थना करता हूं, भले ही देश का अमृतकाल शुरू हो गया होगा, 75 साल हमारे पूर्ण हो गए होंगे, 76-77 वर्ष हम पदार्पण कर रहे होंगे, देश की समस्याएं समाप्त नहीं हुई हैं। आप सबको आह्वान करता हूं, जीना मरना हम सबको लगा हुआ है, जीवन यापन हम सबको करना है। हमारे जीवन में हम कोई भी इस देश को आगे बढ़ाने वाला अच्छे कार्य से आप सबको जुड़ने की आवश्यकता है। समाज, राष्ट्र आप हम सबसे मांग रहा है। अगर हम अन्ना साहब जी को मानते हैं, उन्होंने अपना परिवार नहीं देखा, इस राष्ट्र के लिए बचपन में उन्होंने स्वतंत्रता सैनिक के नाते तिरंगा लहरा लिया, अंग्रेजों को डरे नहीं है। आप हम सब ने उनके जीवन से सीखा है। अगर ऐसे निडर अन्ना साहब को हम मानते हैं, तो आज मैं उनको करूंगा, आप सबको प्रार्थना करूंगा कि उनकी जन्म जयंती के निमित्त एक संकल्प हम सब करें, एक निश्चित हम सब करके जाए कि हम सज्जन शक्ति के नाते इस देश की अच्छाई के अंदर जो भी हमसे हम योगदान बन पड़ेगा, आज से हम संकल्प करेंगे, अन्ना साहब को संकल्प को समर्पित करेंगे। यही उन्हें सच्ची आदरांजलि होगी। ऐसा आप सबसे प्रार्थना करते हुए, नम्रतापूर्वक विनंती करते हुए अपनी वाणी को विराम देता हूं। नमस्कार, धन्यवाद। आपणा सगळ्यांपुढे आदर्श उभा केला अशा आदरणीय अण्णासाहेबांना मी काही मान्यवर पाहुण्यांना घेऊन इथे आलेलो आहे आणि म्हणून मला या समारंभाचं स्वरूप अतिथी या नात्याने वाटण्यापेक्षा एक कार्यकर्ता या नात्याने या समारंभाकडे पाहताना मला एक विशेष आनंद होतो। व्यक्तीची आठवण एका विशिष्ट पद्धतीच्या असलेल्या विचार परंपरेने जर जपली तर ती अधिक काळ टिकते, रुजते आणि समाजाला त्या विचारानं ती प्रेरित करते। मध्ये त्यांनी अहम भूमिका निभावली, आपल्या सगळ्यांना ती माहिती आहे। पण त्याच्या पाठीमागचं सूत्र असं होतं, आपण या आणि बघा की इथला समाज काय आहे, मी काय उभं केलं हे बघा, यापेक्षा सुद्धा इथल्या समाजासाठी काय करण्याची आवश्यकता आहे हे अधिक मोठ्या मंडळींनी जर बघितलं तर या समाजाला, या भागाला एक वेगळी वर्धिष्णू अवस्था येईल, अशा प्रकारची ते धडपड करत होते। आणि म्हणून
साने गुरुजींच्या शब्दात सांगायचं झालं तर धडपडणाऱ्या मुलांचा असलेला एक जो स्वभाव होता तो त्यांच्या वयाचे 90 नंतर सुद्धा टिकलेला होता. 7-7.5 तासापेक्षा कमी अंतरात ते मुंबईहून शहाद्याला येत असत आणि सकाळी मगाशी चैत्राम पवारांनी सांगितलं त्याप्रमाणे सकाळी 6 वाजता लोकांना भेटण्यासाठी उपलब्ध असत. ही सामान्य गोष्ट आपल्या वयाच्या असलेल्या इतक्या मोठ्या पातळीवर त्यांना सांभाळता आली. याचं कारण मला असं वाटतं की ते विचारानं प्रेरित होते. मी आता सुरुवात करताना विवेकानंदांचा संदर्भ घेऊन बोललो माझ्या पुस्तकांचा. आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे मला कल्पना नाही, पण कन्याकुमारीला जे स्वामी विवेकानंदांचं स्मारक आहे तिथल्या असलेल्या कन्याकुमारीच्या संस्थेचे अण्णासाहेब हे आजीव सभासद होते. म्हणजे दृष्टी कशी विशाल होती, व्यापक होती, सगळ्यांना सामावून घेणारी होती. जे जे उत्तम असेल ते ते माझं आहे आणि आता जे जे माझं आहे ते ते उत्तम नसेल तरी माझ्यापुरतं सीमित आहे. हा महत्वाचा असलेला फरक आहे. उत्तम ते घ्यावं, उत्तम ते द्यावं, उदात्त ते सांगावं, उन्मत्त न होता सांगावं आणि त्या उदात्ततेची पूजा करावी असा चांगुलपणाचा भाव ज्यांच्या मनामध्ये होता आणि चांगुलपणाचं हे जे बीज ज्यांनी लावलं त्यांचं नाव अण्णासाहेब आहे. आणि म्हणून त्यांनी जेव्हा या पुरस्काराला सुरुवात केली तेव्हा पुरस्काराची निवड करताना फार मोठ्या मंडळींना पुरस्कार मिळाला आहे. इतक्या मोठ्या मंडळींना मिळालेला पुरस्कार आहे की त्यांना कोणत्याही परिस्थितीत बाकी कुठली अडचण नाही. आणि हा जो पुरस्कार मिळाला आत्ताही या वेळा जो मिळालेला पुरस्कार आहे तो मिळालेल्या पुरस्कारासंबंधी आपण एक विचार असा केला पाहिजे की हा पुरस्कार ज्या या दोघांना संस्थात्मक पातळीवर आणि व्यक्तिगत पातळीवर मिळालेला आहे त्यांच्या कोणत्याही कामासंबंधातला विषय पण आपण लक्षात घेतला पाहिजे या विचार मंथनात. कोणाला पुरस्कार द्यायचा? ज्यांनी कोणत्या तरी एखाद्या क्षेत्रामध्ये समग्र काम केलं. काय क्वालिफिकेशन काय पुरस्काराची निवड कशी करायची? अर्ज नाही मागवले, कोणी केलेलं नाही अर्ज, यांची निवड झाली. कोणीतरी शोधलं, कोणीतरी सांगितलं, जाऊन काम पाहिलं. मकरंदभाई आणि दीपकभाई या विषयामध्ये नेहमी सातत्याने जात असतात, बघतात. असे बघितलेले आणि दिग्गजांना मिळालेले जे पुरस्कार आहेत त्या पुरस्काराचं एक सूत्र आहे. हे पुरस्कार मोठ्या व्यक्तींना आणि मोठ्या संस्थांना दिले गेले. मी जरा मोठा या शब्दाचा अर्थ सांगू इच्छितो. वर्तमान काळामध्ये मोठा या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने असतो. अण्णासाहेबांच्या मनात आणि वर्तमानातल्या बापूसाहेबांच्या आणि मकरंदभाईंच्या मनामध्ये मोठा या शब्दाचा एक वेगळा अर्थ आहे. जी माणसं गाडून घेऊन काम करतात आणि उत्तम काम उभं करतात ती माणसं कोणत्या प्रकारची आहेत? वर्तमान परिभाषेत बोलायचं झालं तर ते राजकारण नावाच्या विषयाशी ती कोणाला जोडलेली आहेत याचा संदर्भ त्यांच्या दृष्टीने गौण असतो. काम उत्तम होणं आवश्यक आहे. हा समाज माझा आहे. स्वामीजींचं एक अत्यंत उत्तम वाक्य, कोणतीही एक कल्पना मनात घ्या, शिक्षणाची घ्या, शेतीची घ्या, सहकार्याची घ्या, राजकारणाची घ्या. क्षेत्र कोणता हा मुद्दा महत्वाचा नाही. आपण कोणतेही क्षेत्र निवडा पण त्या क्षेत्रामध्ये स्वतःला गाडून घेऊन स्वतःसाठी काही न मिळवता समाजासाठी काहीतरी मिळवण्याचा संकल्प करा. अशा संकल्पाचं मगाशी आपणाला आवाहनही करण्यात आलेलं आहे. हे जे आव्हान अजयजींनी मगाशी केलं, समाजामध्ये दुफळी असणे हे समाजाच्या प्रगतीला मारक असतं. पालन करायचे त्याच पद्धतीने त्यांनी त्यांच्या समाजाला देखील शिस्तीचं पालन करायला प्रवृत्त केलं. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा जो समाज आहे तो शिस्तप्रिय समाज म्हणून त्यांनी ओळख करून दिलेली आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. आदरणीय अण्णासाहेबांनी ते रोजगार असेल, शिक्षण असेल, या सर्व क्षेत्रात मोलाचे योगदान दिलं आहे. त्या योगदानामुळे हा परिसर सुजलाम सुफलाम झाला. अण्णासाहेबांच्या या कार्यामुळे
2003 पासून संपूर्ण महाराष्ट्रात हा पुरस्कार या ठिकाणी त्यांच्या जयंतीनिमित्त दिला जातो. त्यात असाधारण परिस्थितीमध्ये असामान्य काम करणाऱ्या संस्था असतील, व्यक्ती असतील, अशा संस्थांना आणि व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. आज त्याच जयंतीनिमित्त या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बोरीपाडा या 700 लोकसंख्या असलेल्या गावात कार्य करणारे आदरणीय चैत्राम पवार साहेब यांना हा पुरस्कार दिला. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. त्यांच्या टीमचंही अभिनंदन करतो. त्यानंतर उत्तम प्रकारे समाजकार्य करणाऱ्या संस्थांमधील जनकल्याण संस्था महाराष्ट्र या संस्थेचं कार्य पाहून नैसर्गिक आपत्ती असेल, दुष्काळ परिस्थिती असेल, अशा परिस्थितीमध्ये ते सर्व ठिकाणी धावून जाणारी ही संस्था आहे. रक्तदानामध्ये किंवा रक्तपेढी अतिदुर्गम भाग असेल, आदिवासी भाग असेल, त्या भागात त्या ठिकाणी रक्तपेढ्या निर्माण करून त्या ठिकाणी असलेल्या गोरगरीब समाजाला रक्तपुरवठा स्वस्त दरात, अल्प दरात कसा पुरवला जाईल ह्यासाठी मदत करणारी, ती भावना मनात ठेवणारी ही संस्था आहे. आताच्या काळामध्ये या संस्थेने आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात कार्य सुरू केलेलं आहे. त्याची दखल देखील शासन असेल सर्व ठिकाणी घेतली जाते. आम्ही देखील राजकारणात वावरत असताना, लोकप्रतिनिधी काम करत असताना आम्ही ते पाहत असतो. यांनाही हा पुरस्कार या ठिकाणी जाहीर केला. त्याबद्दल जनकल्याण समिती आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आपल्याला शुभेच्छाही देतो. आपण ज्या पद्धतीने काम करतायत त्यासाठी आपल्याला भविष्यासाठी अजून खूप खूप शुभेच्छा देतो. मी आमदार झाल्यानंतर 2019लाच बोरीपाडा येथे गेलो होतो. दिवसभर त्या ठिकाणी होतो मी. चैत्राम सर सोबत होते. त्यांची भेट घेतली. दिवसभर त्यांच्यासोबत तिथं थांबलो. त्यांनी जे बोरीपाड्याच्या पुढं जे डोंगर आहे त्या जंगलात मला नेलं. त्या ठिकाणी सर्व फिरलो आम्ही. एक वनस्पतीची, एक रानभाजी त्यांनी मला माहिती करून दिली. त्या ठिकाणी जवळ 100हून अधिक रानभाज्यांची माहिती त्यांनी नावानिशी मला दिली. त्यातली एक वनस्पती मला त्यांनी दिली होती, ती घरी जाऊन तुम्ही लावा, तुम्हाला याचा फायदा होईल. ती वनस्पती माझ्या घरी येऊन लावली. त्याचे फायदे त्यांनी मला सांगितले. ती वनस्पती लावली, 1-2 महिने त्याला एक छोटंसं फळ आलं. त्यांनी मला सांगितलं होतं की ही वनस्पती ज्या दिवशी तुमचं डायजेशन होणार नाही, तुम्हाला अस्वस्थता वाटेल जेवणानंतर, तर थोडंसं खाऊन घ्यायचं. मी ते फळ घेतलं आणि खाल्लं. मला 1 तासाने परत भूक लागली. म्हणजे एवढी जबरदस्ती वनस्पती आहे. तर ती वनस्पती अजूनही माझ्या घराजवळ लावलेली आहे. चैत्राम सरांना ह्या वनस्पतींबद्दल, रानभाज्यांबद्दल भरपूर माहिती आहे. त्यांचं कार्य फार मोठं आहे. बोरीपाडा हे गाव कधी कोणाला ध्यानीमनी नव्हतं, परंतु चैत्राम सर आणि त्यांचे जे सहकारी यांच्या कार्याने संपूर्ण जगात आणि भारतात तर मोठं नावलौकिकाला आलं ते गाव. मोठे मोठे व्यक्ती त्या ठिकाणी ते गाव पाहायला जातात. ज्यावेळेस त्या ठिकाणी वर्षातून एकदा रानभाजी महोत्सव होतो, त्या महोत्सवाला कलेक्टर, CO, मोठे मोठे अधिकारी, SP आणि सर्व त्या परिसरातले, त्या जिल्ह्यातले, नाशिक जिल्ह्यातले, धुळे जिल्ह्यातले सर्व व्यक्ती त्या ठिकाणी त्या रानभाजी महोत्सवाला उपस्थित राहतात. मलाही 2दा आमंत्रित केलं, परंतु मला जाता आलं नाही. परंतु मी ते भाज्या सर्व पाहिल्या आहे. त्यांच्या ह्या प्रेरणा घेऊन मी देखील माझ्या मतदारसंघात तळोदा येथे मागच्या वर्षी रानभाजी महोत्सव मी साजरा केला होता. चैत्राम सरांनाही आमंत्रित केलं होतं, तेही आले होते त्या ठिकाणी. त्या ठिकाणी देखील आमच्या ग्रामीण भागातील, अतिदुर्गम भागातील जे काय बचत गट आहे किंवा महिला आहेत, त्या महिलांनी जवळपास 88 रानभाज्या त्या ठिकाणी आणल्या आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी त्याचं महत्त्व समजावून सांगितलं. आता काही दिवसापूर्वीच मी बगदेरीच्या पुढे एक गाव आहे, त्या ठिकाणी 8 दिवसापूर्वी रात्रीच्या वेळेस संध्याकाळ झाली मला. त्या ठिकाणी रानभाजी महोत्सव
एका समितीमार्फत त्या ठिकाणी आयोजित करणार, त्या ठिकाणी देखील गेलो मी. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जायला रस्ते नाही, पायवाट नाही, अशा ठिकाणाहून महिला भगिनी जवळपास त्या ठिकाणी काही 94 रानभाज्या घेऊन आल्या. त्याने त्या ठिकाणी शिजवल्या, त्याचा आस्वादही मी घेतला. आणि त्या भाज्यांचं महत्त्व त्या ठिकाणी एक देशपांडे ताई होत्या, ज्या आदिवासी भागामध्ये कुपोषण ह्या महिलांना गर्भवती असताना कुठलंही औषध घेण्याची गरज नाही, त्या भाज्या जर खाल्ल्या तर कुपोषित बालकं कधी होणार नाही आणि त्या महिला, गर्भवती महिला देखील निरोगी राहतील. एवढी सर्व माहिती, चांगली माहिती त्यांनी दिली. सांगायचं उद्दिष्ट एवढंच की रानभाजी किंवा जल जंगल हे जी काय संकल्पना आहे, जल जंगल जमीन, चैत्राम सरांनी अतिशय बोरीपाडामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात संपूर्ण गावकरी असतील, शेजारचे गावकरी असतील, या सर्वांना त्या ठिकाणी प्रेरित करून त्या ठिकाणी मला वाटतं सागाची झाडं काहीतरी 500हून अधिक झाडं होती. ती झाडं तोडली की साहेब? त्या झाडांची किंमत किती आता? 5,000 कोटी. त्या ग्रामपंचायतीला ती झाडं तोडून जर विकली तर 5,000 कोटी ती किंमत आहे. आणि ती ग्रामपंचायतीला दिली जाणार आहे ती किंमत. म्हणजे पैसे ज्याचे येतील ते झाडं तोडून 5,000 कोटी. साधी गोष्ट नाही. एखाद्या छोट्या 700 लोकसंख्या वस्ती असलेल्या गावाला जर 5,000 कोटी भेटले त्या गावाचा विकास कुठं जाईल? भारतातलं सर्वात म्हणजे चांगलं गाव ते निर्माण होऊ शकतं. तर चैत्राम सरांनी त्या ठिकाणी, मी शाळेत ही भेट दिली, शाळेत देखील सर्व शिक्षण त्या ठिकाणी साध्या पद्धतीने, त्या ठिकाणी कुठले गॅस चुले नाही, काही नाही. त्या ठिकाणी सर्व नैसर्गिक पद्धतीने सौर ऊर्जा असेल किंवा जे काही आपलं जलावळ लाकडं असतील ह्याच्यावरच सर्व चालतं. एकही त्या गावामध्ये लाईटसुद्धा नाही. लाईटसुद्धा सौर ऊर्जेवर आहे किंवा त्या ह्याच्या आधारावर आहे, लाकडांच्या आधारावर. अशी त्या ठिकाणी मला पाहणी बरोबर आहे चैत्राम सर. तर अशा पद्धतीने गाव निर्माण केलेले होते. आणि त्या गावाला सुरक्षा म्हणजे एकही झाड तोडलं जात नाही. आजूबाजूचे परिसरातले जे नागरिक आहेत ते देखील त्याच्या संरक्षणाच्या ठिकाणी येतात आणि त्याचं चांगलं संवर्धन करतात. ही मोठी महत्त्वाची बाब त्या ठिकाणी मला दिसून आली. म्हणून त्याच्यात प्रेरणा घेऊन मी देखील त्यांच्याकडून नेहमी मार्गदर्शन घेत असतो. आणि माझ्या परिसरामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये कुठल्या ठिकाणी जलजंगल जमिनीचं आणि झाडांचं संवर्धन आणि जतन होईल, जेणेकरून त्या ठिकाणी प्रदूषण वाढणार नाही, ज्या पद्धतीने प्रदूषणाला ऱ्हास होतोय तो होणार नाही, ह्यासाठी मदत करावी मी त्यांच्याकडे नेहमी मार्गदर्शन घेत असतो. त्या माध्यमातून आम्ही देखील सातपुड्यामध्ये काही झाडं लावण्याचं काही प्रयोजन केलेलं आहे आणि ते प्रगतीपथावर आहे. आम्ही काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी झाडं लावली आहेत आणि लावायचंही काम सुरू आहे. आज या ठिकाणी अतिशय आनंद मला होतोय की जो पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान करण्यात येतो त्या व्यक्तिविशेष श्री चैत्रामजी पवार, तसेच ज्या संस्थेला हा पुरस्कार दिला गेला ते जनकल्याण संस्थेचे बाळकृष्ण खानवेलकर, रवींद्र देशपांडे सर, आपल्या शहादा तळोदा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय राजेशदादा, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रकाशजी पाठक, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष जगदीशभाई व या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने हा पुरस्कार आम्ही प्रदान करतो, ते आदरणीय बापूसाहेब व मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण, समोर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, आपण जर आज विचार केला, जिल्हाभर फिरले, जुना धुळे जिल्हा, त्यांनी पाहिलं की आपल्या भागातील शेतकरी ऊस पिकवतो आणि गुरांना खाऊ घालतो. ते पाहून त्यांच्या मनात साखर कारखाना उभा करण्याची प्रेरणा आली. 1969ला त्यांनी साखर कारखाना उभा केला. त्याचसोबत त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी शिक्षण घेताना आलेल्या अडचणी आणि त्यावेळेस जे शिक्षण घेत होते त्यांना येणाऱ्या अडचणी, की धुळ्याला अमळनेरला शिक्षणासाठी जावं लागत होतं आणि तिथं प्रवेश घेताना अनंत अडचणी येत होत्या. त्या सगळ्या लक्षात घेऊन त्यांनी पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाची येथे स्थापना केली आणि 1970 पासून ते आज 2023 पर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी इथं शिक्षण घेतलं आणि ते हजारो विद्यार्थी देशभर, जगभर आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत. तर एक मनुष्य विचार करतो की शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी जगला तर त्याच्या पुढे परिवाराचा काय होईल, या विचार करून
त्यांनी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था लावली. शिक्षणाची व्यवस्था झाल्यानंतर त्यांनी समाज सुधारणेसाठी आपला वेळ खर्च केला. आपला या गुजर समाज जर बघितला तर अख्ख्या भारतात कुठलाही असा समाज नसेल की ज्याची विवाह पद्धती किंवा शेवट मृत्यूनंतरची जी पद्धत असते, जी रीतरिवाज आहेत, त्याच्यात अनेक सुधारणा केल्या. आणि हुंडा पद्धती बंद करणे, एकच पंगतमध्ये जेवण करणे, या सगळ्या गोष्टींचं मॅनेज करताना त्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःपासून सुरू केल्या. स्वतःच्या घरी त्यांनी त्या अवलंबिल्या, इतरांना अवलंबल्याला प्रयत्न केला. सगळ्यांनी करावं यासाठी सगळ्या टीमवर्कने त्यांच्यासोबत त्यावेळी जे लोक होती त्या सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं. त्यांचे विचार ऐकले, त्यांच्या विचाराने चालले. तर आज आपला समाज आपण पाहतो की धुळे समाज पुढे गेला. या समाजाने शिक्षणासोबत आपलं आर्थिक उत्पन्न वाढवलं. शेती पाहतो आपण, आज तर सुरुवातीला गरज होती ऊसाची, कापूसाची. आज आपण ऊस, केळी, त्यासोबत आता मिरची आहे. मिरचीचे भरघोस उत्पादन आपण घेत असतो. आणि जे जे नवीन नवीन शेतीमध्ये आहे ते आपण शेतकरी स्वीकारत असतो. त्याचसोबत मला इथे एक दुःखद गोष्टही अशी सांगावीशी वाटते की येणाऱ्या 20 वर्षात इथं शेतकरी सापडेल का? कारण की मी जो आहे बहुतेक शेवटचा आहे की जो शेती करतो आहे. माझी पोरं परत येणार नाहीत. तशीच माझ्या पिढीनंतर ज्यांची पोरं शिक्षण घेऊन बाहेर गेली आहेत तीही बहुतेक इथं शेती करायला येणार नाहीत. तर आपण यासोबत एक कार्य अजून करावं लागेल की शेतीमध्ये येणारं उत्पन्न आणि शेतीनंतर आपण जे जीवन जगतो त्याची माहिती आपल्या पोराबारांना जर दिली तर कोणीतरी शेतकरी म्हणून येतं राहील. नाहीतर आपलं गुजरातमध्ये आपण पाहतो की काही भागामध्ये तेथील जे शेतकरी आहेत ते परदेशात चालले गेले आणि त्यांची शेती आज कोणीतरी दुसरं भाड्यापट्ट्याने करत आहे. त्यांची घरं आहेत, त्या घरात ते स्वतः राहत नाहीत. अशी परिस्थिती आहे. आपण आता जर जनकल्याण विश्वास समिती जनकल्याण जर पाहिलं आपण की त्यांनी कुठले कुठले कार्य केले आहेत जे सामान्यांना उपलब्ध होऊ शकत नाही. सामान्यांच्या कुवतीबाहेर ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी त्यांना उपलब्ध करून दिल्या. म्हणजे त्याच्यात शिक्षण असो, आरोग्य असो, या सगळ्या गोष्टी ते करत असतात. आणि त्यासोबत आपण चैत्रान पवार सरांचा जर विचार केला की बारीपाड्याचे जे आता आमदार साहेबांनी माहिती दिली की स्वतः ते गेले पाहिलं, मी स्वतः पाहिलेलं नाही आहे. परंतु जी माहिती आपण ऐकली किंवा माहिती घेतली होती त्यानुसार एवढं परिवर्तन एक मनुष्य त्याच्या टीमसोबत करू शकतो. आणि आपण तर एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रित आहोत तर आपण काही करू शकतो. हा जर आपण आपला प्रत्येकाने आत्मविश्वास ठेवला तर नक्कीच आपण भविष्यात जे काही आपल्याला संकट आहेत त्या संकटातून आपण बाहेर निघू. आणि ज्या गोष्टी आपण विचार करतो की आता कालबाह्य झालेल्या आहेत त्या कालबाह्य कधी होत नाही. परंपरा कधीही कालबाह्य होत नाही. परंपरांना सुधारणा होत असते आणि त्या सुधारणा जर आपण स्वीकारून पुढे चालत गेलो तर आपलं जे प्रगतीचा वेग आहे तो कुठेही थांबणार नाही अशी मी आपल्याला सगळ्यांना आश्वस्त करतो. अजय भाईंनी सांगितलं की अण्णासाहेबांना भेटताना अशी अडचण आली की असे लोक म्हणायचे की त्यांना भेटू शकत नाही किंवा त्यांना भेटायला गेलो तर ते आपले विचार ऐकून घेणार नाहीत. तर आदरणीय अण्णासाहेब कधीही कोणाचा विचार ऐकून घेतला नाही असं कधी झालं नाही. ते एक विचारांप्रेरित होते. काम करणारा कुठल्याही जाती धर्माच्या कुठल्याही विचाराचा असला तरी त्याच्या काम करण्याच्या पद्धतीला त्यांनी कायमच पाठिंबा दिला, त्याला प्रेरणा दिली. आणि त्याच विचाराने आदरणीय बापूसाहेब किंवा आम्ही सगळी टीम काम करत आहोत. आणि आम्ही काम करताना की जेव्हा आता दोन्ही लोकांना जो पुरस्कार दिला गेला ते राष्ट्रीय स्वयंसंघाशी संबंधित आहेत असा प्रत्येकाला विचार आला. तो विचार पुरस्कार देताना आमच्या मनात आलेला नव्हता. आम्ही व्यक्ती आणि संस्था, ते संस्था कुठल्या विचाराने की तो व्यक्ती कुठल्या विचाराने कार्य करतो हे कधीही पाहिलं जात नाही. आम्ही विचार करतो की कुठल्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या भागात त्यांच्या विभागात काही चांगलं काम केलं आहे का. पी.के. अण्णा पाटील फाउंडेशनचं तत्व आहे की महाराष्ट्रातील जन्मलेली आणि महाराष्ट्रातील व्यक्ती आणि महाराष्ट्रातील संस्था यांना दरवर्षी पुरस्कार दिला गेला पाहिजे. आणि पुरस्कार आम्ही साध्यात येऊन तो प्रदान करतो. याला कारण असं आहे की या भागातील विद्यार्थी, शेतकरी यांना त्या संस्थेची किंवा व्यक्तींची माहिती मिळावी जेणेकरून त्या प्रेरणा आमच्या लोकांपर्यंत पोहोचतील आणि आमच्यातही एखादा चैत्राम पवार किंवा आमच्यातही एखादी जनकल्याण संस्था निर्माण होईल या उद्देशाने आम्ही काम करत असतो. आपण आमचा पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल आपल्या दोघांचे मी आभार व्यक्त करतो. आणि आपण सगळे या कार्यक्रमाला आलात, सगळ्यांचे ऐकून घेतलं, शांततेने कार्यक्रम पार पाडला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.